आमच्या मुलीला या ठिकाणी तिला न्याय मिळाला पाहिजे, तो मिळाला पाहिजे. मी यानंतर माझे आपल्या इथल्या सगळ्या लोकांनी निर्णय केला पाहिजे. उद्या जरी आजची सभा संपल्यानंतर उद्याचा दिवस उजाडला, आपण त्याचं कुटुंब या परिसरामध्ये राहता कामा नये याची खबरदारी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे. की त्याच्या रेशन कार्डवर जे जे लोकांचे नाव आहेत त्या रेशन कार्ड मधला व्यक्ती इथं राहता कामा नये. जोपर्यंत आपण असा निर्णय घेणार नाही, तुम्हाला सांगतो तोपर्यंत या लोकांमध्ये आपल्याला त्यांना लक्षात येणार नाही की आता आपल्या मागे लागेल. तुम्ही विचार न करू का ते कायदा, तुम्ही म्हणता कायदा तसं बसत नाही, पोलीस आपल्यावर केस दाखल करतील, असं होईल तसं होईल. ते लोक तुम्हाला कोणतरी आपल्याच येतील, सेक्युलर लोक ते सांगतील सभा संपली आता तुम्ही विषय संपवा. काही लोक त्यांच्या येतील हम माफी मागते. अजिबात करायचं नाही. आपल्या लेकराचा जीव गेलेला आहे, आपल्या लेकराचा जीव गेलाय. ते कुटुंब इथं राहता कामा नाही, ते मेल्यानंतर सुद्धा इथांच्या माती स्वतःला काढू द्यायचं नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ते लोक इथून आपल्याकडे बॉम्बस्फोट करतात आणि आपण त्यांना सजा दिल्यानंतर फाशी झाल्यानंतर त्यांना आपल्या मातीत काढतो. आज त्याला सुद्धा तुम्हाला सांगतो, एकही व्यक्ती त्या रेशन कार्डवर असणारी या शेवगावच्या पंचकृषीमध्ये राहता कामा नये याची जबाबदारी आमची नाही, ही आता तुमची आहे. आणि जर ते इथं राहत असतील तर जसं पोलिसांना वाटतं ना, ते लोक लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करतील, तर उद्यापासून जर ते लोक इथं राहणार असतील तर हिंदू समाजाने लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला पाहिजे, अशी भूमिका तुम्हाला इथं घ्यावी लागेल. तरच उद्याच्या काळामध्ये एकाची हिंमत होणार नाही. एकही आपल्या मुलीच्या कपड्याला टिकली दिसली, कुंकू दिसलं, बारीक एखादी टिकली जरी दिसली तरी तुम्हाला सांगतो त्या लोकांचं धाडस झालं पाहिजे आपल्याकडे नजर घालायची. मुलीकडे सोडा, आपल्या एखाद्या बारीक पोराच्या कपाळाला कुंकू असला ना, ते म्हणलं पाहिजे उदर ते चलो लंबा चलो. तरी कधी होईल? ज्या वेळा तुम्ही उद्या सूर्य उजाडल्यानंतर तुम्ही निर्णय घेताल की ते कुटुंब हद्दपार करा, त्याच वेळेला शक्य होईल. नाही तर काय होतं, बिचारीचा 10वा झाला, 13वा झाला, महिना झाला, 2 महिने झाले, वर्ष झालं, हळूच त्या मावशीकडे फरसाण घ्यायला. मावशी म्हणून मावशी 1 किलो फरसाण. मावशीला काय लक्षात येणार नाही कोण आहे. हळूहळू ते मिटवायची भाषा करत. या सगळ्या परिस्थिती सुरुवात नसेल होऊन द्यायची तर आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. याला काय आम्ही काय मोनिका ताई असं आम्ही असं हे आमची कोणाची करत नाही, ते तुम्हाला करावं. आणि तुम्ही करताल त्याच वेळेला आम्ही तुमच्या मागे उभं राहू शकतो. तुम्ही केलं नाही तर आम्ही काय मागे राहणार नाही.